शहर उत्तर विधानसभामधील भाजपच्या 46 कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्ष सुदीपदादा चाकुते यांच्या अंतर्गत काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केलाय। शहर काँग्रेस सोलापूर शहर उत्तर विधानसभा सेवा दल यंग ब्रिगेड कार्यकर्त्यांचे जाहीर पक्ष प्रवेश घेण्यात आले। विशेष म्हणजे शहर उत्तर विधानसभा हा भाजपचा गड मानला जातो, असं असताना सुद्धा शहर काँग्रेस सेवा दल यंग ब्रिगेडला यश मिळाले। भाजपच्या कट्टर विचारधारेमुळे नाराज झालेल्या सर्व कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला, कारण भाजप सरकार केंद्रात आणि राज्यात 10 वर्षापासून सत्तेत असताना सुद्धा महत्त्वाचे विषय रोजगार, महागाई, शिक्षण, आरोग्य, विकास अशा महत्त्वाच्या मुद्द्यावर न बोलता फक्त जाती धर्माच्या नावाने इतर पक्षांना तोडफोड करून राज्यात खोक्याचं सरकार बनवत आहे। यामुळे गोरगरीब जनता आणि शेतकरी होरपळून निघत आहेत। जर 2024च्या निवडणुकीमध्ये जर पुन्हा भाजप सत्तेत आल्यास संपूर्ण भारतात हुकुमशाही लादण्यात येईल आणि या सर्व गोष्टींचा विचार करून आम्ही भाजप पक्ष सोडून काँग्रेस पक्षात प्रवेश करत आहोत, कारण काँग्रेस पक्ष हा गोरगरिबांचा आणि सर्वसामान्यांचा पक्ष आहे। येणाऱ्या काळात आम्ही काँग्रेस पक्षाला बळकट करून लोकसभेसाठी उमेदवार निवडून देऊ, असं आपलं मत काँग्रेस प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केलं। हा कार्यक्रम पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये शहर उत्तर विधानसभा शेळगी येथे घेण्यात आला। या प्रसंगी माजी आमदार विश्वनाथ चाकोते, प्रदेशाध्यक्ष यंग ब्रिगेड सुदीपदादा चाकोते, शहराध्यक्ष चेतन भाऊ नरोटे, केदारजी उंबरजे, अशोक निंबर्गी, सुनील रसाळ, नागनाथ कदम, विवेक कन्नार, राजेंद्र शिरकुल, धीरज बनपट्टे, संजय कुऱ्हाडे, सुशील बंदपट्टे, चक्रपाणे गज्जम, सागर उबाळे, यश माशाळे, सिद्धाराम जमादार, अमोल सुर्वे, रवी भोसले, केदार लंगडे, प्रत्येक लिगाडे, रुपेश थडसरे, गंगाधर स्वामी, आनंद स्वामी, राकेश भडंगे, विशाल स्वामी, संजय साळुंखे, महेश पाटील यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते।